यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर सॉफ्ट टार्गेट आहेत। खरातला बळ देणारी लोक मंत्रिमंडळात आहेत आणि त्या मंत्र्यांना सहआरोपी करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। भोंदू खरात प्रकरणामध्ये संजय राऊतांनी एक मोठं विधान केलेलं आहे। मुख्यमंत्री म्हणून मंत्र्यांचे कान तरी उपटा अशा प्रकारचा सल्ला सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे। देवेंद्र फडणवीस जे असं म्हणतात, या प्रकरणात राजकारण करू नका। तुम्ही राजकारण केलं तर आम्ही राजकारण करू। कोणीच राजकारण करत नाही। राजकारण कोण करते, राजकारण कशाला म्हणतात हे मी त्यांना सांगतो। आता या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा आपण घेतला, कारण त्या बाई सॉफ्ट टार्गेट होत्या। पण ते जे कोणी खरात बाबा आहेत त्यांना बळ देणारे लोक आपल्या मंत्रिमंडळात आहेत। त्यांनाही माहिती आहे, त्यांना वाचवायचं आहे, त्यांच्यापर्यंत धागेदोरे पोचू नयेत। मी असं म्हणालो की त्यांना सहआरोपी करा। अंधश्रद्धा किंवा जादूटोणाविरोधी जो कायदा आहे त्या कायद्याचा वापर तुम्ही कधी करणार? सामान्य माणसावरच करणार, आदिवासी समाजावर करणार, पारधी समाजावर करणार? हे तुमचे मंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, पक्षाचे अध्यक्ष, तुमच्या मित्रपक्षाचे अध्यक्ष, बरं का, हे सगळे तुमच्या मित्रपक्ष जे आहेत, सत्तेचे अध्यक्ष, त्या प्रांताध्यक्ष आहेत, हे सगळे त्यांचे भक्त आहेत। तुम्ही त्यांच्यावरती त्यांचे कान उपटा, निदान कान तरी उपटा मुख्यमंत्री म्हणून।